नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्याच व्लॉगमध्ये. तर सकाळी तुमचा भाऊ निघाला होता कॉलेजला, पण कॉलेजला जाऊन असं काही होईल असं अजिबात वाटलं नव्हतं. कॉलेजला पोहोचल्यानंतर मॅडम मला बोलले की आज शिवजयंती आणि महाराजांचं कॅरेक्टर फुलपले करायचं. हे सगळं ऐकून आनंद तर खूप झाला होता. मग काय, काढली गाडी आणि निघालो महाराजांचा पोशाख आणायला. कार्यक्रमाला ऑलरेडी फार उशीर झाला होता, त्यामुळे पटापट सर्व आवरलं आणि निघालो आपण सेमिनार हॉलकडे. आपण सेमिनार हॉलमध्ये आलो आणि लगेच कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर महाराजांची आरती सुरू झाली आणि पहिला आरतीचा मान मला मिळाला. इतका आनंद होत होता की मी हे शब्दात सांगूच शकत नाही. प्रमुख पाहुण्यांसोबत स्टेजवर तर बसलो होतो, पण मनात खूप धाकधुक होत होतं. त्याच्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे आणि आपल्या विद्यार्थी मित्रांचे भाषण झाले आणि लगेच आपण निघालो होतो गोंदेश्वरीला. गोंदेश्वरीला आल्यानंतर सर्वात आधी आपण भोले बाबांचे दर्शन घेतले आणि थोडे फोटोज वगैरे काढून निघालो होतो परत आपल्या घरी. चला, आपण एक प्रतीक दिवशी आपण आलेलो आज गोंदेश्वरी मंदिरला. तर आपले राजे झालेले आज यश साबळे भाऊ आणि आपला ओमकार भाऊ फोटोग्राफर, आणि हा एक काय म्हणतो आपला भाऊ आहे स्पॉट बॉय. राकेशला स्पॉट बॉय बोलल्यानंतर इतका राग आला की तो डायरेक्ट 120च्या स्पीडने घरी निघून गेला. म्हटलं त्याला जाऊ द्या घरी, आपण हा पोशाख आणला, हा पोशाख नेऊन देऊ. महाराजांचा पोशाख देऊन आपण बिल्डिंगच्या खाली आलो आणि इथं प्रतीकचं वेगळंच चालू झालं. म्हणे आपल्याला रीलच काढायची. म्हटलं काढ बघ. मग त्याच्यानंतर फायनली आपण घरी पोहोचलो. आपल्या महाराजांचा नुसता वेश घेऊन चालणार नाही, महाराजांसारखे विचार पण झाले पाहिजे, म्हणून डायरेक्ट भगवद्गीता वाचायला आणली होती. घरी पोहोचायला खूप उशीर झाला होता. त्याच्याच थोड्या वेळाने आपण निघालो होतो डायरेक्ट नाशिक रोडला शिवजयंती बघण्यासाठी. आणि खरंच जेव्हा महाराजांची आरती तिथे सुरू झाली ना, अंगावरती शहारे आले होते. आरती झाल्यानंतर नाचायला तिथे खूप गर्दी होती, त्यामुळे आम्ही डायरेक्ट ढोल पथक बघायला. व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये.